औरंगजेबाच्या कैदेतील मराठा स्वराज्याच्या एका छत्रपतींना औरंगजेब मुसलमान करणारच होता, पण स्वराज्याच्या सेनापतीच्या पुत्रांनी छत्रपतींना त्यातून वाचवले असे थेट सांगणारे आमचा मामा आमच्या बदल्यात मुसलमान झाला हे वाक्य आहे शिवछत्रपतींचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे। आणि या वाक्यातील शाहू महाराजांचे मामा म्हणजे शिवरायांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचे पुत्र खंडेराव गुजर। यातील शाहू महाराजांना मुसलमान करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला होता आणि सेनापती प्रतापरावांच्या पुत्रांना औरंगजेबाने मुसलमान केले होते। या दोन्हीही अत्यंत धक्कादायक आणि तितक्याच अपरिचित राहिलेल्या घटना पूर्णपणे सत्य आहेत। पण शाहू महाराजांच्या बदल्यात म्हणजे त्यांना मुसलमान होण्यापासून वाचविण्यासाठी प्रतापरावांचे पुत्र मुसलमान झाले या म्हणण्यामध्ये एक फार मोठा असा घोटाळा आहे। त्यामुळे त्या दोन्हीही घटना स्वतंत्ररित्या वेगवेगळ्या खऱ्या असल्या तरी शाहू छत्रपतींच्या वाक्यात त्यांचा एकमेकांशी जोडलेला संबंध खरा की खोटा असा फार मोठा प्रश्न उभा राहतो। आता हा घोटाळा नेमका काय आहे ते आपण त्या दोन्ही घटना, शाहू महाराजांचे संपूर्ण म्हणणे, छत्रपती मुसलमान होऊ नयेत म्हणून प्रतापरावांचे पुत्र मुसलमान झाले हा एका मोठ्या इतिहासकाराने काढलेला निष्कर्ष आणि थेट औरंगजेबाचे 3 हुकूम, यातून हे सर्व व्यवस्थितपणे जाणून घेऊयात, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, शाहू महाराजांच्या धर्मांतराबाबतच्या त्या प्रकाराबद्दल मराठी रियासत या 1915 सालच्या सुप्रसिद्ध अशा इतिहास ग्रंथ मालिकेत लेखक कैलासवासी गो स सरदेसाईंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या घटनेनंतर केलेले वर्णन असे आहे। रायगडावर संभाजीचे आप्त, सोयरे वगैरे पुष्कळ मंडळी होती, ती सर्व पकडली गेली। त्यामध्ये प्रतापराव गुजराचा मुलगा खंडोजी गुजर व मुले माणसे होती। काही दिवसांनी शाहू वगैरे सर्वांस मुसलमान करण्याचा बादशहाचा विचार होता, तो त्याच्या मुलीच्या आग्रहास्तव त्याने रहित केला, पण कोणातरी एकास मुसलमान केल्याशिवाय राहणार नाही असा बादशहाचा निग्रह पाहून खंडोजीने शाहूच्या बचावासाठी मुसलमानी दीक्षा घेतली। यात म्हटल्याप्रमाणे खंडेराव आणि जगजीवन हे दोन्ही गुजरबंधू रायगडाच्या वेढ्यानंतर मोगलांच्या हाती सापडले की त्यानंतर दुसऱ्या एखाद्या प्रसंगी मोगलांनी त्यांना पकडले याबाबत 2 मते आहेत। पण त्यामुळे ते राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळी औरंगजेबाच्या कैदेत होते हे खरे असल्याने त्या मतभेदांचा आपल्या आजच्या या भागातील विषयाला काहीच फरक पडत नाही। सरदेसाईंचे ते वर्णन इतिहास संग्रह या 1910 सालच्या मासिकातील एका लेखावर आणि थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र या मल्हार रामराव चिटणीस यांनी 1810 साली लिहिलेल्या बखरीवर आधारलेले आहे। इतिहास संग्रह या मासिकातील मूळ वर्णन तर भलतेच रंजक आहे। आता तुम्ही पाहत असलेल्या या मजकुराचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ते वर्णन नंतर सविस्तर वाचू शकता, पण ती एक आख्यायिका आहे हे त्या लेखातच खाली दिलेल्या टिपेत नमूद केलेले आहे। त्यामुळेच हा ठाम आणि अस्सल पुराव्यानिशी मांडलेला इतिहास नाही। तसेच या आख्यायिकेचे मूळ चिटणीसांच्या बखरीत आहे आणि आमचा मामा आमच्या बदल्यात मुसलमान झाला हे आपण सुरुवातीला पाहिलेले शाहू छत्रपतींचे वाक्य याच बखरीतील आहे। आता आपण त्या बखरीत शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर औरंगजेबाच्या कैदेत असलेले शाहू महाराज काय म्हणतात ते आधी पाहूयात। शाहू महाराजास असे वाटले की थोरले महाराज म्हणजे शिवाजी महाराज व संभाजी महाराज आज मेले, राज्यही बुडाले, बेगम यांच्या योगे म्हणजे औरंगजेबाच्या मुलीमुळे येथे सुखी आहो, तरी पादशहा आम्हास मुसलमान करीतो अशी गोष्ट 1-2 वेळा झाली असता प्रतापजी गुजर यांचे चिरंजीव खंडेराव, राजाराम साहेब यांचा मेहुणा आमचा मामा आम्हाबद्दल मुसलमान झाला, आम्हासही करणार, परंतु बेगम यांनी वाचविले। चिटणीस बखरीमधील याच वर्णनामुळे सरदेसाईंच्या पुस्तकात आपण पाहिलेली कथा आली आहे। हीच कथा इतिहास म्हणून पुढे जवळपास 100 वर्षे म्हणजे आजतागायत मराठ्यांच्या इतिहासावरील
अनेक ऐतिहासिक पुस्तकातून नमूद झालेली आहे. मी सुद्धा माझ्या मराठ्यांची धारा तीर्थे या 20 वर्षापूर्वीच्या म्हणजे 2006 सालच्या पुस्तकात आणि त्याच्या पुनर्मुद्रणात हीच कथा दिली होती. पण या पुस्तकाच्या 2022 सालच्या नव्या सुधारित आवृत्तीत मी ती कथा काढून टाकली आहे, कारण अस्सल आणि समकालीन पुराव्यातून प्रत्यक्षात काय आणि कसे घडले ते वेगळ्याच स्वरूपात आपल्या समोर उघड होते. हे पुरावे आहेत खुद्द औरंगजेबाच्या दरबारात लिहिल्या जाणाऱ्या, रोजच्या रोज लिहिल्या जाणाऱ्या बातमीपत्रात. या बातमीपत्रामध्ये लिहावयाच्या मजकुराला औरंगजेबाची संमती मिळाल्यावर त्या तारखेचे बातमीपत्र तयार होईल. थोडक्यात यातील मजकूर औरंगजेबाची मान्यता असलेला समकालीन असा पुरावाच आहे. या फारसी अखबारांचे मोगल दरबारची बातमीपत्रे या नावाने मराठी भाषांतर कैलासवासी सेतू माधवराव पगडी यांनी 3 खंडामध्ये केलेले आहे. आता आपण या बातमीपत्रातील महत्त्वाच्या नोंदी पाहूयात. 2 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले. त्यानंतर 3 महिन्यानंतरच्या 27 मे 1700 रोजीच्या बातमीपत्रात पुढील मजकूर आहे. बादशहा मुखलिस खानाला म्हणाले, इस्लामपुरीचा म्हणजे मंगळवेढ्याजवळच्या ब्रह्मपुरीचा किल्लेदार बशारत खान याला पुढील प्रमाणे लिहा. नरकवासी रामा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज याचे मेहुणे हे मुसलमान होण्याची इच्छा करतील तर त्यांना शहाजादा बेदार बख्त याचपाशी पाठविले जावे, नाहीतर त्यांना कैदेत ठेवावे. या बातमीपत्रातील छत्रपती राजाराम महाराजांचे हे मेहुणे म्हणजे सेनापती प्रतापराव गुजर यांचे 2 पुत्र जगजीवन आणि खंडेराव. सेनापती प्रतापरावांच्या नेसरीच्या युद्धातील दुर्दैवी वीर मृत्यूनंतर शिवछत्रपतींनी प्रतापरावांची कन्या जानकीबाई हिचा विवाह आपले पुत्र राजाराम राजे यांच्याशी करून दिला होता. जगजीवन आणि खंडेराव हे जानकीबाईंचे बंधू होते, म्हणजे ते छत्रपती राजाराम महाराजांचे मेहुणे होते. म्हणून शाहू महाराज त्यांना मामा म्हणतात ते बरोबर आहे. यात काकी जानकीबाई यांना शाहू महाराज आई समान मानत होते हे अंतर्भूत आहेच. औरंगजेबाने जगजीवन आणि खंडेराव हे मुसलमान झाले नाहीत तर त्यांना कैदेत टाका असा हुकूम दिला होता. यानंतरचे दुसरे 13 जुलै 1700 या तारखेचे बातमीपत्र आपल्याला सांगते, नरकवासी रामा याचे मेहुणे म्हणजे बायकोचे भाऊ प्रतापराव गुजराची मुले खंडूराव आणि जगन्नाथ हे शहाजादा बेदार बख्त याच्या हुजुरात मुसलमान झाले. ते यावेळी इनायतुल्ला खानाच्या मध्यस्थीने बादशहाच्या हुजुरात आले. बादशहाने खिलतीची वस्त्रे देऊन त्यांना अब्दुर रहीम व अब्दुर रहमान ही नावे दिली. या बातमीपत्रामध्ये जगजीवन या ऐवजी जगन्नाथ हे नाव मूळ फारसी लेखनाची चूक आहे. बादशहाने पहिला हुकूम केल्यानंतर 1.5 महिन्याने जगजीवन आणि खंडेराव हे गुजर बंधू मुसलमान झाल्याची यात नोंद आहे. याचे कारण म्हणजे औरंगजेब त्यावेळी होता साताऱ्याजवळच्या परळीला आणि गुजर बंधू होते 200 किलोमीटर दूर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याजवळच्या ब्रह्मपुरीला. औरंगजेबाचे परळीहून दिलेले हुकूम ब्रह्मपुरीला पोहोचणे, त्याची कार्यवाही होणे आणि पुन्हा जगजीवन आणि खंडेराव यांना बादशहाकडे परळीला आणले जाणे आणि त्यानंतर मुसलमान केले जाणे, या सगळ्यामुळे हा 1.5 महिन्याचा काळ लागला होता. पहिल्या बातमीपत्रातील मुसलमान झाले नाहीत तर त्यांना कैदेत टाका या वाक्यातून गुजर बंधू हे ती कैद टाळण्यासाठी मुसलमान झाले असा स्पष्ट अर्थ निघतो. आता औरंगजेबाने शाहू महाराजांना मुसलमान करण्याबाबतचे बातमीपत्र आपण पाहूयात. हे बातमीपत्र 9 मे 1703 या तारखेचे असून यातील मजकूर पुढील प्रमाणे आहे. बादशहानी हमीदुद्दीन खान बहादूर यास पुढील प्रमाणे आज्ञा केली, संभाचा मुलगा राजा शाहू हा गुलालबागमध्ये कैद आहे, त्याला बोलवा आणि त्याला म्हणा की तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदुद्दीन खान शाहूला बोलला, परंतु शाहूने ते मान्य केले नाही. हमीदुद्दीन खान याने ही बातमी बादशहाला कळविली. बादशहाने आज्ञा केली की शाहूवर कडक नजर ठेवा. म्हणजे औरंगजेबाने शाहूराजांना तू मुसलमान हो
अशी थेट आज्ञा दिली होती, पण शाहू महाराजांनी ती अमान्य केली. मुसलमान व्हायला स्पष्टपणे नकार दिला. आता यामध्ये एक फार मोठा घोटाळा आहे. तो म्हणजे प्रतापरावांचे पुत्र मुसलमान झाल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी औरंगजेबाने शाहू महाराजांना मुसलमान करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जर बखरीमधील शाहू महाराजांचे वाक्य खरे मानले तर प्रतापरावांचे पुत्र शाहू महाराजांना औरंगजेबाने मुसलमान करण्याच्या प्रयत्नानंतर मुसलमान झाले असले पाहिजेत. पण प्रत्यक्षात ते 3 वर्षे आधीच मुसलमान झाले होते. त्यामुळेच शाहू महाराजांच्या बखरीतील त्या वाक्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. थोड्या वेगळ्या शब्दात हेच असे सांगता येते, प्रतापरावांच्या मुलांचे मुसलमान होणे आणि औरंगजेबाने शाहूराजांना मुसलमान होण्याचा हुकूम करणे यातील 3.25 वर्षाच्या काळाच्या अंतरामुळे आमचा मामा आमच्या बदल्यात मुसलमान झाला, हे शाहू महाराजांच्या तोंडचे बखरीतील वाक्य मात्र खोटे पडते असाच निष्कर्ष काढावा लागतो. त्यात चिटणीसांची ती बखर त्या घटनेनंतर 107 वर्षांनी लिहिलेली आहे. त्यामुळे या बखरीत त्या बाबतीत भलत्याच अनैतिहासिक बाबी असणे हे सुद्धा सहज शक्य आहे. 2 घटनांच्या कालक्रमाची उलटापालट करून बखरकाराने कार्यकारण भावाचा सुद्धा भलताच अर्थ काढून तो शाहू महाराजांच्या तोंडी घातला आहे, हे औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रांच्या पुराव्यावरून स्पष्ट दिसते आहे. 1810 साली लिहिलेली चिटणीसांची ती बखर, 1910 सालचा इतिहास संग्रह या मासिकातील लेख आणि 1915 सालचे रियासतकार सरदेसाईंचे पुस्तक यामुळे शाहू महाराजांना मुसलमान होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या बदल्यात गुजरबंधू स्वतः मुसलमान झाले असा समज सर्वसामान्य इतिहासप्रेमी आणि शिवस्वराज्य भक्तांच्या मध्ये रूढ आणि दृढ झाला. यात या इतिहासभक्त लोकांची काहीच चूक नाही. कारण औरंगजेबाच्या दरबारचे ते अखबार त्यांच्या समोर आहेत तसे स्पष्टीकरणासह मांडले गेलेच नाहीत. त्यांच्या त्या समजुतीला त्या अखबारांच्यामुळे प्रचंड असा धक्का बसतो हे मात्र खरे आहे. पण आता बखरकाराने जे लिहिले ते खरे असण्याची शक्यता किती आणि का आहे त्याबद्दलचा एक अंदाज, मत किंवा तर्क तुमच्या समोर मांडतो. बखरीमधील शाहू छत्रपतींच्या तोंडचे ते म्हणणे खरे ठरायचे असेल तर त्यासाठी खुद्द शाहू महाराजांचे, त्यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याचे किंवा सुभेदार वगैरे मोठ्या अधिकाऱ्याचे, गुजर बंधूंसंबंधीचे एखादे इनामपत्र, निवाडापत्र, सनदापत्र किंवा खुद्द गुजरबंधूंची एखादी कैफियत अशा अस्सल समकालीन कागदपत्रात शाहू महाराजांच्या बदल्यात गुजरबंधू हे मुसलमान झाले असे वाक्य आले असले पाहिजे. किंवा औरंगजेबाच्या त्या काळच्या इतर कागदपत्रात तरी ते आढळले पाहिजे. अजूनपर्यंत असा एखादा पुरावा उजेडात आलेला नसला तरी तो भविष्यात सुद्धा उजेडात येणारच नाही असे म्हणता येत नाही. असे म्हणणे बरोबर होणार नाही. आता हा असला भलताच वाटणारा तर्क करण्यामागील एक महत्वाची बाब म्हणजे औरंगजेबाच्या दरबारी अखबारामध्ये फक्त औरंगजेबाची मान्यता असलेला मजकूरच लिहिला जाईल. औरंगजेबाला नको असलेल्या घटना आणि इतर उल्लेख त्यामध्ये लिहिल्या जात नसत. जर औरंगजेबाने छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच म्हणजे 1700 सालीच शाहू महाराजांना मुस्लिम करण्याचा बेत केला असेल आणि तो रद्द करून त्याला त्याऐवजी गुजरबंधूंना मुसलमान करावे लागले असेल तर बादशहाला त्याचा निर्णय बदलायची नामुष्की आणणारा तो प्रसंग, ती घटना बादशहाच्या अखबारात नमूद होणे शक्य नाही असा हा तर्क करता येतो. मित्रांनो, बखरीतील शाहू महाराजांची ते म्हणणे कसे खरे ठरू शकते याबाबतचा हा तर्क तुम्हाला पटतो का? खरोखर शाहू महाराजांना मुसलमान होण्यापासून वाचवण्यासाठीच गुजर बंधू मुसलमान झाले पण ती घटना दडपली गेली असे तुम्हाला वाटते की शाहू महाराजांच्या बदल्यात गुजर बंधू हे मुसलमान झालेलेच नव्हते? हा औरंगजेबाच्या अखबारातील पुराव्यावर आधारित निष्कर्ष तुम्हाला बरोबर वाटतो ते कमेंटमध्ये जरूर सांगा. हा सर्व अपरिचित पण अत्यंत महत्त्वाचा असा इतिहास तुम्हाला आवडला असेल, नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना
या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.